विस्तारित मैसळ योजना ही 65 गावची योजना आहे. जत तालुक्यातील जी वंचित गावांचे जी पाणी प्रश्न होता यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी फार महत्त्वाकांक्षी ही योजना म्हणून स्वतः हाती घेतल्यामुळे 2019मध्ये ह्या योजनेची विस्तारित मैसळ योजनेची त्यांनी त्यावेळी तांत्रिक मान्यता दिली. नंतर दरम्यानच्या काळामध्ये सरकार बदलल्यानंतर काही कारणामुळे योजना रखडली. परत पुन्हा देवेंद्रजींनी 2000 कोटीची योजना पहिल्या टप्प्यात 1000 कोटी आणि नंतर 1000 कोटी अशी योजनेची ह्याची हे आहे, ज्यामध्ये टेक्निकल पूर्ण या गोष्टीचं विस्तारित या सांगता येईल. आता मुख्य हा विस्तारित मैसळ योजनेची मूळ आरगपासून पाईपलाईन साधारण हे 5 फूट डायमीटरची जिंदालची पाईप आहे. इथं हजारो म्हणजे इथं जवळजवळ वेगवेगळे 1000पेक्षा जास्त इथं पाईपची संकलन आहे. या ठिकाणी आता योजना मंजूर झाले इतकं फास्ट ही योजना सुरू होतं आहे. खरं म्हणजे आमचे वनवास संपणार आहे. कितीतरी दिवसाची संकल्पना आहे. पूर्वी युती शासनापासून हा योजनेवर राजकारण झाला. हा योजनेला मुद्दा घेऊन प्रत्येक इलेक्शनमध्ये हाच योजना पुढं करायची आणि लोकांना आशावादी करायचं आणि काम झालं की निवडणूक झालं की हा योजना इथं सोडायचे. बरं, आता देवेंद्रजी या योजनेला अतिशय संवेदनशील पद्धतीने घेऊन पूर्ण करण्याचं देवेंद्रजींनी मानस यामध्ये दाखवलेलं आहे. खरं म्हणजे ही योजना पंतप्रधान सिंचन योजनेमधील योजना आहे. फार मोठी तरतूद आहे. आत्तापर्यंत ही योजना 19 तारखेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी करणार होते. काही कारणामुळे पंतप्रधान आपले नरेंद्रजी मोदी यांचे दौरा रद्द झाल्यामुळे साताऱ्यातून ते उद्घाटन काही काळासाठी ते पोस्टपोन झालेलं आहे. तरी ह्या योजनेचे काम कुठं थांबणार नाही. 100% योजना पूर्ण होणार आहे. आमचे 65 गाव जी वंचित गाव आहेत त्या वंचित गावांना पाणी मिळणार आहे. या ठिकाणी खलाटी इथं पंपग्रह असतील. या ठिकाणी फार मोठं इथं स्टोरेज होणार आहे. असेच प्रत्येक गावांना टेक्निकली जी काय डिस्ट्रीब्युटरी असतील, मेन पाईपलाईन असतील, या पद्धतीने योजना होणार आहे. योजनेची मूळ किंमत किती कालावधीत पूर्ण होणार आहे याची प्रेस मी आधीच घेतलेलं आहे. या योजनेची कंप्लीशन, या योजनेची सुरुवात, या योजनेची टप्पावाईज फंड्स कसा आहे, या योजनेची जी काय वेगवेगळं टेक्निकल आस्पेक्ट आहे, हे सगळ्या गोष्टीचं मागच मी स्टेटमेंट दिलेलं आहे. तरीसुद्धा आत्ता एक जतकरांना ह्या विषयामध्ये आज आत्ता कुठल्याही गोष्टी मी शेतकरीच मुलगा आहे. पूर्व भागातील ह्या योजना आम्ही पण त्या दुष्काळी भागातूनच आलेलं आहे. वारंवार या योजनेसाठी आम्ही देवेंद्रजींना आणि उपमुख्यमंत्री साहेब ह्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना विचारलं असतं. देवेंद्रजी सांगितलं आहे की या योजना जतशेसाठी अत्यंत तातडीने आणि अत्यंत संवेदनशील पद्धतीने ही योजना करणार आहे. यावरती कुठलंही राजकारण होऊ नये असं साहेबांचंही मत आहे. आणि यावरती काही पुढारी काही नेते मंडळींनी या योजनेवरती राजकारण करणार आहेत. त्याबद्दल राजकारण त्यांनीही करू नये. कारण मोर्चा झाला, आंदोलन झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर योजना इतका दिवस हाती लागलेला नव्हता. आता कुठंतरी पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये ह्या योजना होतं आहे. देवेंद्रजी या योजनेबद्दल अत्यंत संवेदनशील पद्धतीनं ही योजना हाती घेतलेली आहे. सक्रियरित्याने या योजना पूर्ण करणार आहे. आपण सगळ्यांनी या योजनेचे स्वागत करू. आता आमचं जतमध्ये एवढं मोठं सगळं यंत्रणा, एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, एवढं सगळं पाईप्स, यंत्रणा, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना या गोष्टीवर कुणी राजकारण करायचं, या गोष्टीवर विरोध करायचा, या गोष्टीवर राजकारण करायचं नाही. त्या गोष्टी लोकांच्यावर उठाव करायची, आपले महत्त्व कमी होतं म्हणून आपलं महत्त्वाकांक्षा वाढवायची, ही योजनेला वेठीस धरायचं असला उद्योग कोणीही करू नये. आणि पुनश्च एकदा सांगतो, मी तालुक्यातलाच आहे, दुष्काळी भागातला आहे आणि आमचे तिथं पूर्व भागातील 65 गाव वंचित आहे. या योजना पूर्ण 65 गावासाठी होणार आहे. कित्येक दिवसाचा वनवास संपणार आहे. या गोष्टीला आपण स्वागत केलं पाहिजे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.